इतकी सेटलमेंट आणि ह्या सेटलमेंटला इतकी इमानदारी, अशी इमानदारी पण मी कुठे बघितली नाही. प्रॉपर इमानदारी सेटलमेंट. अरे बाबा, जेवढी सेटलमेंटला इमानदारी न करता ह्या जनतेने तुम्हाला निवडून दिलंय, त्या जनतेसाठी कधीतरी एकत्र येऊन जरा करा ना. ते नाही करायचं. कारण प्रत्येकाला आपलं आपलं बघायचं, प्रत्येकाला आपलं आपलं पोट भरायचं, दुसरं काहीच नाही. प्रत्येकाला. आणि मग तिथं आणि सेटलमेंट अशी आहे, मार्केट कोणी घ्यायचं, बँक कोणी घ्यायची, जिल्हा परिषद कोणी घ्यायची, सगळं जे जे पद आहे ते पद कसे वाटून घ्यायचे, मस्त वाटून घेतात आणि कळूही देत नाहीत वाटून घेतले. जसं गंगाखेडच्या मार्केटला करून बघितलं, पण ते मी सक्सेस होऊ दिलं नाही. तारकळच्या मार्केटला करून बघितलं, सक्सेस होऊ दिलं नाही. म्हणजे असं काही ना काही करायचं, ते सगळं बघतात. स्वच्छतेचं जे टेंडर आहे, काय त्या टेंडर मध्ये काय चालतं, त्या टेंडर मध्ये ऍक्च्युअल टेंडर काय आहे हे जर बघितलं तर कळेल. त्या स्वच्छता करणार टेंडरला पैसे द्यायचे नाही. मी तर ऐकलंय ते 10-15 कोटीचे बाकी आहेत म्हणून त्या कॉन्ट्रॅक्टरचे. आणि पैसे गेले कुठे? मग तुम्ही स्वच्छतेला टेंडरला पैसे नाही, मग ते पैसे गेले कुठे? हा माझा सवाल आहे. कुठे गेले पैसे? सगळीकडेच आता त्या कुत्र्याचा दर्शन झालेलाच असेल इकडे, त्याच्यावर काही नियंत्रण नाही. महानगरपालिकेने नियंत्रण ठेवलं पाहिजे ना. पैसे काढायचे त्याच्यावर. म्हणजे ते कुत्र्याला काहीतरी केलं, आम्ही पकडले, लस दिली, काय दिली, ते देऊन ते पैसे निघतात, ते निघतात सगळं. पण काम करण्यामध्ये शिर अशी अवस्था आहे. इथं बसलेला आहे. नळाचं प्रकरण तुम्हाला माहित आहे? नळ जोडणीचं माहित आहे ना? हा एकटाच लढला फक्त, आणि या एकट्याने 50 कोटी वाचवलेले परभणी जिल्ह्यात, परभणी शहराचे. विभाग आयुक्तापर्यंत गेले, तिथं फक्त एकटाच. सगळं पूर्ण सभागृह वेगळ्या बाजूला, विरोधक सगळे एका बाजूला, पण हा एकट्या बाजूला. आणि ते 50 कोटी रुपये सचिन देशमुखनं आमच्या वाचवले. आणि म्हणून अशा व्यक्तीलाच मी फायनल प्रमुख केलंय. कुठं दबू नये, कुठं सेटलमेंट होऊ नये. तर आमच्यातले बी कुणी सेटलमेंट करतील ना जाऊन कुठं. सेटलमेंट न होऊ दे ना, तसा माणूस तयार करावा लागला आपल्याला. माझा पर्याय जो मी देणार आहे ना, पर्याय हे महापालिका भ्रष्टाचार मुक्त करणार. भ्रष्टाचार मुक्त करणार महापालिका. शहरामध्ये सर्व भागात रस्ते असतील, नाल्या असतील, ते सर्व करण्यासाठी प्रायोरिटी असणार. आणि ती प्रायोरिटी अशी असणार, तुम्ही तो रोड खराब होणारच नाही याची गॅरंटी रत्नाकर ग्रुपने घेईल. खराबच होणार नाही रोड. त्याचं वास्तव तुम्ही गांधीनगरमध्ये जाऊन बघा. 50 वर्ष त्या रोडला काही होणार नाही हो. 50 वर्ष त्या नालीला काही होणार नाही, त्या रोडलाही काही होणार. असे रस्ते करू आपण.